नमस्कार ताई आणि दादांनो, श्री स्वामी समर्थ. 19 मार्च 2026 वार गुरुवार. या दिवशी आपले हिंदू नववर्ष गुढीपाडवा हे येत आहे. गुढीपाडवा हा सण नववर्षाचा पहिला सण असतो. या दिवसापासूनच मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो आणि गुढीपाडवा हा दिवस 3.5 शुभमुहूर्तापैकी असलेला एक महत्त्वाचा दिवस आहे. बघा, या दिवशी आपण जे काही महत्त्वाचे काम हातात घेतो किंवा जो आपण एखादा प्रभावी उपाय करतो ते सिद्ध होतात व त्या उपायानेच त्या सेवेचं आपल्याला शीघ्र फळ देखील प्राप्त होते. तसेच गुढीपाडवा हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे आणि पिकांच्या कापणीचे सुद्धा प्रतीक आहे अशी मान्यता आहे. ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वनिर्मिती केली आणि नवीन संवत्सराला म्हणजेच सत्ययुगाला सुरुवात झाली असंही मानलं जातं. दुसऱ्या कथेनुसार प्रभू श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्यात परतले तेव्हा प्रजेने गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले. म्हणून या दिवशी नवीन वर्षाचे पंचांग पूजन करून नवसंवत्सर फल वाचले जाते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुढी उभारणे म्हणजेच विजयाची पातका, सुख समृद्धी आणि नवचैतन्याचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून आपण प्रत्येकजण गुढीपाडव्याच्या दिवशी घरासमोर गुढी उभारत असतो आणि गुढीला आपलं नववर्ष हे सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीचे जावो यासाठी आपण प्रार्थना करत असतो. तसेच कडुलिंबाचा प्रसाद देखील खाल्ला जातो आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील प्रत्येक स्त्री साडी घालत असते किंवा एखादा चांगला नवीन ड्रेस जो आहे तर तो सुद्धा परिधान करत असते. तसेच गुढीला सुद्धा नवीन साडी जी आहे तर ती बांधली जाते म्हणून ती साडीसुद्धा आपण गुढीला घालत असतो. परंतु जर आपण गुढीला ज्योतिषशास्त्रानुसार योग्य रंगाची साडी घातली किंवा आपण सुद्धा योग्य रंगाची साडी नेसून गुढीची पूजा केली तर नवीन वर्ष हे सुखाचं, समाधानाचं आणि उत्तम आरोग्याचं जातं. आपल्या घराची भरभराट होते कारण ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक रंगाला एक विशेष धार्मिक महत्त्व आहे. प्रत्येक रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांतता आणि दैवी शक्ती आहे ती तर प्राप्त होत असते. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. यंदा गुढीपाडव्याला कोणते शुभ रंग असणार आहे, कोणत्या रंगाची साडी नेसून गुढीची पूजा करावी किंवा कोणत्या रंगाची साडी गुढीला चुकूनही घालू नये किंवा कोणत्या रंगाची साडी घालावी, असेच या गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या वेळेमध्ये गुढी उभारावी आणि अगदी परफेक्ट 45 मिनिटाचा शुभमुहूर्त आहे तो देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेला आहे. अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर गुढीपाडवा हा दिवस 3.5 शुभमुहूर्तापैकी एक असलेला शुभमुहूर्त आहे म्हणून या दिवशी गुढी उभारली जाते. ही गुढी विजय, आरोग्य, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे जी वाईट शक्तीचा नाश आणि नवीन वर्षाची सुरुवात दर्शवते. आपल्या घराच्या दारात उभी केलेली गुढी वाईट प्रवृत्तीचा नाश करते आणि सुख, समृद्धी व आरोग्य आपल्या घरामध्ये आणत असते आणि म्हणून या दिवशी गुढी उभारली जाते. गुढी ही आपल्या पराक्रमाचे प्रतीक आहे. याची जाणीव ठेवून ती सन्मानाने उभारावी जावी आणि ती सन्मानाने देखील उतरवली जावी. आजच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करून नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करायचे आहे. दाराला झेंडूच्या फुलाचे व आंब्याच्या पानाचे तोरण बांधायचे आहे. उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या दारावरती कुंकवाने किंवा हळदीने स्वास्तिक काढायचे. अंगणात रांगोळी काढायची. त्यानंतर उंबऱ्याला धूप, दीप यांनी ओवाळायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे देवघर स्वच्छ करून देवाची पूजा करायची कारण गुढी उभारण्यासाठी आपल्याला घरातील देवाची अगोदर पूजा व्हायला हवी. देवपूजा झाल्यानंतर आपल्याला गुढी उभारायची असते आणि त्यामुळे देवपूजा लवकर आटपून या दिवशी घ्यायची आहे. आणि जी गुढी आहे ती ऊन पडल्यानंतर 10 वाजता, 11 वाजता, भर दुपारी अशा वेळेला कधीही उभारू नका. जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेस खरी तर गुढी उभारण्यात येते. त्यावेळेस शक्य नसेल तर कमीत कमी जोपर्यंत कोवळं ऊन असतं 8, 8:30 किंवा 9पर्यंत आपली गुढी जी आहे ना ती तुम्ही उभारून घ्या. आता गुढी उभारण्यासाठी आपल्याला बांबू जो असतो म्हणजेच बांबूचं जे लाकूड असतं तर तेच पाहिजे असतं. परंतु अनेक जण प्लॅस्टिकचे पाईप वापरतात किंवा इतर कोणीही कोणत्याही झाडाच्या फांद्या वापरत असतात. परंतु खरं तर गुढी उभारण्यासाठी बांबूचाच खरा मान असतो. जरी तुमच्याकडे अगोदरचा जुना बांबू असेल तर तोच तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गुढी उभारायची तुम्हाला वापरायचा आहे. आणि गुढी उभारताना नेहमी घरातून पूर्व किंवा उत्तर दिशेला अंगणात किंवा बाल्कनीमध्ये गुढी उभारणे श्रेयस्कर मानले जाते कारण हा दिवस 3.5 शुभमुहूर्तापैकी एक सुद्धा आहे.
आणि या दिवशी या ज्या दिशा आहेत तर त्या खूप शुभ मानल्या जातात. तर ही बांबूची काठी सर्वप्रथम स्वच्छ करून धुवून घ्यायची आहे. जिथे आपण गुढी उभारणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. शक्यतो त्या जागी हळदीचे लेपन करून घेतलं तर अतिशय उत्तम. त्या जागी रांगोळी काढायची. हळदीचे लेपन नाही काढलं तर रांगोळी काढायची छोटीशी आणि त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं. त्यावर छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग ठेवायचं आहे. त्यावर सुद्धा तुम्हाला रांगोळी काढायची आहे किंवा एखादं लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. त्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. त्यावर थोडंसं हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. जी काठी आहे ती वेळूची किंवा बांबूची स्वच्छ केलेली ती तिथे उभे करायची. त्यावेळेला काठीला सुरुवातीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्या पाटावर बाजूला दिवा लावून घ्यायचा आहे. छोटंसं निरंजन किंवा दिवा लावून घ्या. धूप अगरबत्ती लावून घ्या. आता गुढी उभारताना चुकूनही तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून गुढी उभारू नका किंवा गुढीची पूजा देखील करू नका. दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेलाही जी गुढी आहे तर ती उभारू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार घरासमोर तुम्ही गुढी उभारत असाल तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तेथे तुम्हाला गुढी उभारायची आहे. तर ही आहे. आता गुढी उभारताना गुढीला फक्त कडुलिंबाचीच पाने वापरली जात नाहीत, तर गुढीला नवीन वस्त्र तसेच कडुलिंबाची पाने, फुलांचा हार, साखरेच्या गाठी आणि रेशमी वस्त्र, आंब्याची पानं इत्यादी वस्तू लावून ही गुढी जी आहे ती उभारली जाते. आणि सायंकाळी जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळी आपल्याला ती गुढी जी आहे तर ती उतरवायची आहे. जी काही तुम्ही कडुलिंबाची पानं त्यामध्ये लावली होती तर ती पानं घरातील प्रत्येक व्यक्तीने एक तरी पान जे आहे तर ते खायचं आहे, कारण त्यामध्ये एक दैवी शक्ती असते. आपण गुढीमध्ये एक लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून आपल्याला एक कडुलिंबाचं पान जे आहे तर ते खायचं आहे. त्यातील एक कडुलिंबाचं पान हे जे घरामध्ये गव्हाचं बाजरीचं पीठ वापरता त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. आणि बाकीची पानं जे आहेत तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. आंब्याचे पान आहे ते तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाजूला एक दिवस तरी लावू शकता. गुढीला जो स्वस्तिक काढलेला कलश लावला जातो त्या कलशामध्ये देखील आपल्याला रात्रभर देवघरासमोर तांदूळ भरून ठेवायचे आहे. आणि हे तांदूळ दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला तांदळामध्ये मिक्स करायचे आहे. थोडेसे तांदूळ पक्ष्यांना घालायचे आहे. तसेच गुढीला जी साखरेची माळ किंवा साखरेचा हार तुम्ही लावला आहे तर तो तुम्ही घरामध्ये खाऊ शकता. आणि मुख्य म्हणजे गुढीला जी साडी आपण लावत असतो किंवा जी साडी आपण घालत असतो तर ती साडी तुम्ही स्वतः घालू शकता किंवा तशीच तुम्ही सांभाळून पुढच्या वर्षी गुढीला पाडव्याला ती वापरू शकता. तर ही झाली पारंपरिक पद्धतीने गुढी कशी उभारावी किंवा गुढी उतरवल्यानंतर त्या वस्तूचं काय करावं. आता आपण पाहूया की या गुढीपाडव्याच्या दिवशी असे कोणते शुभ रंग आहेत, कोणत्या रंगाची साडी आपण गुढीला घालावी किंवा आपण स्वतः गुढीची पूजा करत असताना कोणत्या रंगाची साडी घालावी याबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्यासाठी केशरी भगवा जो कलर आहे तर त्या रंगाची वस्त्र तुम्ही गुढीला घालू शकता आणि तुम्ही स्वतःसुद्धा परिधान करू शकता, कारण जो केशरी म्हणजेच भगवा रंग जो असतो ना तो विजय, त्याग आणि शौर्याचं प्रतीक मानलं जातो. आणि या दिवशी तुम्ही गुढी उभारताना अनेकजण शिवाजी महाराजांचा जो भगवा झेंडा आहे तर तो सुद्धा लावत असतात. आणि म्हणून तुमच्याकडे भगव्या रंगाची म्हणजे केशरी रंगाची साडी असेल, ब्लाऊज पीस असेल किंवा शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा असेल तर तो देखील तुम्ही गुढीला घालू शकता. त्यानंतर दुसरा रंग आहे तो म्हणजे लाल रंग. लाल रंग म्हणजे सौभाग्याचं प्रतीक आहे. पावित्र्य, मंगलमय आणि उत्साहाचे प्रतीक म्हणून लाल रंग जो आहे तर तो ओळखला जातो. सौभाग्यवतीसाठी लाल रंग हा अतिशय पवित्र आणि शुभ असतो. आपण कोणतीही पूजा मांडताना किंवा रोजची देवपूजा करत असताना शक्यतो लाल रंगाचे वस्त्र वापरतो. त्यासोबतच आपल्याला सौभाग्यातील कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं आणि म्हणून या दिवशी तुम्ही लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता आणि गुढीलासुद्धा तुम्ही लाल रंगाची साडी जी आहे तर ती वापरू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि शुभ रंग म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो, त्यामुळे हिरवा रंग हा नक्की शुभ असणार आहे. तसेच हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे. देवाची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी देवीसाठी घेतो. यावरून हिरवा रंग देवालाही खूप प्रिय आहे. हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. तसेच गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि म्हणून आपल्याला जर या दिवशी शक्य असेल तर हिरव्या रंगाची साडी तुम्ही स्वतः घालून गुढीला सुद्धा हिरव्या रंगाची साडी घालू शकता. त्यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग हा सर्वसंपन्न म्हणजेच सर्व गुण असलेला हा पिवळा रंग आहे. पिवळा रंग सत्व, गुण, सूर्य आणि
सुवर्ण समृद्धी दर्शवतो. आपल्या सौभाग्यातील दुसरी सर्वात महत्त्वाची वस्तू ती म्हणजे हळद. हळदीशिवाय कोणतीही पूजा पूर्ण आहे. तसेच पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित आहे. साक्षात विष्णूला देखील हे पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आणि पिवळा रंग आपल्या मनाला आनंदी आणि उत्साही ठेवतो आणि म्हणून या दिवशी आपण पिवळ्या रंगाची साडी घालू गुढीची पूजा केली किंवा तुम्ही गुढीला सुद्धा पिवळ्या रंगाची साडी घातली तर हे सुद्धा खूप शुभ मानले जाते. त्याचबरोबर या दिवशी गुलाबी रंग हा सुद्धा अतिशय शुभ मानला जातो. गुलाबी रंग हा प्रेम आणि प्रसन्नतेचे प्रतीक आहे आणि म्हणून या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसू शकता आणि गुढीला सुद्धा तुम्ही गुलाबी रंगाची साडी आहे तर ती घालू शकता. त्यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे सोनेरी रंग. बघा, सोनेरी रंग हा सुद्धा इतका शुभ मानला जातो कारण ते सुवर्ण आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानले जाते आणि म्हणून या दिवशी तुम्ही सोनेरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता आणि गुढीलासुद्धा तुम्ही घालू शकता. आता या दिवशी असे कोणते 2 रंग आहेत जे आपल्याला चुकूनही नेसायचे नाही किंवा गुढीलासुद्धा त्या रंगाची साडी तुम्हाला घालायची नाही. त्यामध्ये सगळ्यात पहिला रंग आहे तो म्हणजे काळा रंग. गुढीपाडव्याला तुम्ही काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही काळा रंग हा वापरू नये कारण हा रंग दुःखाचे आणि अशुभतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे साडी आणि गुढीचे वस्त्र हे कधीही काळे नसावे असा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये उल्लेख केला गेला आहे. त्यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे पांढरा रंग. आता पांढरा रंग हा जरी शांततेचे प्रतीक असले तरीही गुढीपाडव्याचा जो सण आहे तर हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी असलेला एक दिवस आहे. या दिवशी चुकूनही पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसणे आवर्जून टाळावे. जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी आहे परंतु त्यावरती लाल रंगाची बॉर्डर आहे, पिवळ्या रंगाची आहे किंवा त्या साडीवरती लाल रंगाचा ब्लाऊज पीस तुमच्याकडे आहे तर अशी साडी तुम्ही घालू शकता. परंतु चुकूनही पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी ही तुम्ही स्वतःही घालू नका आणि गुढीलासुद्धा घालायची नाही. त्यानंतर पुढचा रंग आहे ते म्हणजे एकदम डार्क निळा आणि जांभळा रंग जो आहे तर तो सुद्धा सणासुदीला किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून टाळावा कारण हे रंग आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता आणत असतात. आता गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला साडी घालताना आपल्याला जी सुती साडी असते तर ती वापरणे अतिशय उत्तम मानले जाते. जर तुमच्याकडे सुती धाग्याची साडी असेल ना तर तीच तुम्ही गुढीला घालायची आहे. त्याचबरोबर या दिवशी गुढीला कोणता नैवेद्य दाखवावा तर बघा, या दिवशी तुम्हाला गुढीला नैवेद्य दाखवताना जे पण घरामध्ये तुम्ही गोडधोड पदार्थ बनवणार आहे तेच तुम्हाला गुढीला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे. आता गुढीपाडवा हा दिवस तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक संपूर्ण मुहूर्त असल्याने हा दिवस सोने चांदी खरेदी करणे किंवा वाहन खरेदी करणे, कपडे खरेदी करणे किंवा घराची पूजा करणे, एखादी नवीन वस्तू खरेदी करणे ते खूप शुभ मानले जाते. या दिवशी आपण ज्या पण वस्तू खरेदी करतो त्या आपल्याकडे अखंड राहतात. जर या शुभ मुहूर्तावर आपण या वस्तू जर खरेदी केल्या तर त्या आपल्यावर कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळसुद्धा येत नाही. इतकं महत्त्व या गुढीपाडव्याच्या दिवशी दिले जाते. आता आपण जाणून घेऊयात की गुढी उभा करण्याचा नक्की शुभ मुहूर्त आहे तरी काय. तर आदल्या दिवशी लागलेली जी अमावस्या आहे ती गुढीपाडव्याच्या सकाळी 6:54 संपणार आहे. त्यामुळे साहजिकच आहे की जोपर्यंत अमावस्या आहे, अमावस्या जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तर आपण गुढी उभारू शकत नाही. त्यामुळे जो गुढी उभा करण्याचा मुहूर्त असेल तो सुद्धा अमावस्या संपल्यानंतरच आपल्याला मिळणार आहे. आता गुढी उभा करण्याचा जो सर्वात प्रबळ मुहूर्त आहे, मुख्य मुहूर्त आहे, शुभ मुहूर्त आहे सकाळी 7 वाजल्यापासून 7:45 म्हणजे आपल्याला 45 मिनिटामध्ये आपण सर्वांनी हा प्रयत्न करायचा आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी 7 वाजल्यापासून 7:45 दरम्यान आपल्याला गुढी उभा करायची तसेच पूजा करायची आहे. 7:45 नंतर मुहूर्त नाही आहे का तर 7:45 नंतर हा मुहूर्त व्यवस्थित किंवा फारसा काही चांगला नसल्यामुळे आपण प्रयत्न याच वेळेमध्ये गुढी उभा करण्याचा करायचा आहे. दुसरा देखील मुहूर्त आहे पण तो 11 वाजल्यानंतर आहे. त्यामुळे इतका उशिरा गुढी उभारली जात नाही. गुढी ही सकाळीच उभारली जाते. तसेच बघा, पाडव्याच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये असलेले जे कापड आहे ते सर्व कापड आपल्याला या दिवशी बदलायचे असतात. म्हणजे देवघरामध्ये कोणत्याही पद्धतीचे जुने कपडे किंवा कापड हे आपल्याला त्या दिवशी वापरायचं नाही आहे, ते सर्व विसर्जन करायचं असतं आणि त्या जागी आपल्याला नवीन देवासाठी कापड हे आणायचे असते. घरातील देवी देवतांचे पूजन स्वच्छ अंघोळ घालून हे केले गेले पाहिजे. त्याचबरोबर घरामध्ये असलेले दिवे असेल, समया असेल, यासुद्धा स्वच्छ धुवून पुसून तुम्हाला पुन्हा नव्याने या दिवशी प्रस्थापित करायचे असतात. समयामध्ये जुनं तेल असेल तर तेलसुद्धा तुम्हाला काढून नवीन तेल त्या समयामध्ये ओतायचं असतं. घरात जो आपला मुख्य दरवाजा आहे
त्या मुख्य दरवाजासमोर कुठलाही कचरा किंवा चपल्या या ठेवू नयेत. घराचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ करून त्यांच्यानंतर रांगोळी काढावी आणि मुख्य चौकटीच्या किंवा मुख्य दरवाजापाशी आपल्याला आंब्याचा ज्या फाटा असतात किंवा आंब्याचा जो डहाळा मिळतो तो आपल्याला दोन्हीकडे लावायचा असतो. अशोकाचं मिळत असेल तर आणखीच नच उत्तम. जो मिळेल त्या अनुषंगाने तुम्ही हे सुद्धा करण्याचा प्रयत्न करा, जे विजयाचं प्रतीक आहे. तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला आंब्याच्या पानाचं तोरण हे देखील आवर्जून लावायचे आहे. विशेषतः या दिवशी घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद हे स्वतःहून करू नये. शांतता ठेवावी. घरामध्ये अभद्रवाणी, अमंगलवाणी हे कधीही बोलू नये. 4 अशा पद्धतीने आपल्याला हा गुढीपाडव्याचा जो सण आहे तर तो साजरा करायचा आहे. जे काही शुभरंग मी सांगितलेले त्यातील एखादा शुभरंग तुमच्याकडे असेल तर तोच तुम्हाला परिधान करायचा आहे. गुढीला सुद्धा तोच परिधान करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्व नियमाचे पालन जे आहे तर ते करायचे आहे. तर हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.